दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर देशातील हजारो विद्यार्थ्यांनी पेपर फुटीच्या विरोधात आंदोलन छेडलं। हे आंदोलन अखेर संघर्षातून विजयाकडे गेलं। विद्यार्थ्यांच्या या एकजुटीपुढे झुकत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला। विद्यार्थ्यांच्या या ऐतिहासिक विजयाचा कोल्हापुरात ठाकरे गट, शिवसेना आणि इंडिया आघाडीच्या वतीने आनंद उत्सव साजरा केला। नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी सोनम वांगचुक आणि कॉकरोच जनता पार्टीच्या वतीनं दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर महिनाभर आंदोलन चाललं होतं। या आंदोलनाची व्याप्ती वाढल्यानं शनिवारी सायंकाळी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानं विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अभूतपूर्व यश मिळालं। देशाचं भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांच्या संघर्षाला पाठिंबा दर्शवण्यासाठी शिवसेना, ठाकरे गट आणि युवा सेनेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात विजय उत्सव साजरा करण्यात आला। विद्यार्थ्यांचा हक्क आणि न्यायासाठी शिवसेना सदैव खंबीरपणे पाठीशी उभी राहील अशी ग्वाही शिवसेनेच्या नेत्यांनी दिली। यावेळी विजय देवणे, जिल्हाप्रमुख विराज पाटील, शहरप्रमुख मंचित माने, विशाल देवकुळे, नगरसेवक सुनील मोदी, सुरेश पवार, स्मिता सावंत यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते। इंडिया आघाडीच्या वतीनं बिंदू चौकात आज सायंकाळी विद्यार्थी आंदोलनाच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला। यावेळी इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी साखर पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला। यावेळी झालेल्या सभेत कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे यांनी केंद्र शासनाच्या धोरणावर कडाडून टीका केली। यावेळी विजय देवणे, भरत रसाळे, सुभाष देसाई, चंद्रकांत पाटील, रघुनाथ कांबळे सहभागी झाले होते।